नमस्कार. कसे आहात विद्यार्थी मित्रांनो? आहात ना आनंदात? तर असेच आनंदात राहा, अभ्यास करत राहा. तर आपण ग्रॅव्हिटेशनलचा अभ्यास करत आहोत. माझे सर्व 10वीचे विद्यार्थी अभ्यास करताय ना? अभ्यास करत राहा. व्हिडिओज बघताय, जे काय तुम्हाला इन्स्ट्रक्शन देतोय ते सर्व फॉलो करत जा. ओके. जे विद्यार्थ्यांनी अजून चॅनल सबस्क्राईब केलं नाही, सो इट्स माय रिक्वेस्ट यू टू डॅट प्लीज सबस्क्राईब माय चॅनल, लाईक करा आणि शेअर करा. तर विद्यार्थी मित्रांनो, आज आपण तुमचं जे पाठ्यपुस्तक आहे, बुक आहे, त्याच्यामधील पेज क्रमांक 10 आणि 11 ह्याच्यावरती जे काही आहे त्या गोष्टी आपण आज शिकणार आहोत. विद्यार्थ्यांनो, ज्यांचे व्हिडिओज बघायचे राहिलेले आहेत ते डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये त्यांची लिंक आहे, तर सर्वांनी ते व्हिडिओज बघून घ्या. ओके. आणि तुम्ही बघतच आहात आपले व्हिडिओज पूर्णपणे, अगदी तुमचा कन्सेप्ट कसा क्लिअर होईल, तुमची संकल्पना कशी स्पष्ट होईल या संदर्भामध्ये मी डीपमध्ये शिकवायचा तुम्हाला प्रयत्न करत आहे. आणि जसं तुमच्या पाठ्यपुस्तकात आहे, बुकमध्ये आहे, तसंच आपण शिकत आहोत. समजलं तुम्हाला? तर विद्यार्थ्यांनो, आज आपण फ्री फॉल म्हणजे काय आहे आणि त्याच्या आधी गुरुत्व तरंग म्हणजेच आज आपण गुरुत्व तरंग म्हणजेच ग्रॅव्हिटेशनल वेव्स ह्या संदर्भामध्ये समजून घेणार आहोत. व्हॉट इज ग्रॅव्हिटेशनल वेव्ह? पान क्रमांक 10 वरती तुम्हाला डू यू नो असं प्रश्न विचारलेला आहे आणि बोर्डाची अशी अपेक्षा यू हॅव टू नो धिस. ओके. डू यू नो मध्ये तुम्हाला ग्रॅव्हिटेशनल वेव्ह संदर्भामध्ये माहिती सांगण्यात आलेली आहे. तर ग्रॅव्हिटेशनल वेव्ह विद्यार्थ्यांना अशा वेव्हज आहेत की ज्याच्यामुळेच आजपर्यंत आपल्याला जे विश्वाचं संपूर्ण नॉलेज झालेलं आहे, ज्ञान प्राप्त झालेलं आहे, हे ग्रॅव्हिटेशनल वेव्हजमुळे झालेलं आहे. मग इतके महत्त्वाचे ह्या वेव्हज आहेत, तर त्या वेव्हज काय आहेत, कशा प्रकारे त्या रिसर्च केला गेला, कुणी ह्या वेव्हजबद्दल सांगितलं, ह्याची माहिती या पॅराग्राफमध्ये देण्यात आलेली आहे. आपल्याला वेव्हज म्हणजे तर माहीत आहे काय आहे. वेव्हज म्हणजे काय? वेव्हज म्हणजे तरंग. समजा लेक आहे, एका लेकमध्ये तुम्ही एक दगड टाकला. स्टोन, यू हॅव थ्रोन वन स्टोन इन लेक, देन व्हॉट हॅपन? त्या स्टोनमुळे त्या लेकमध्ये, त्या तलावामध्ये तरंग निर्माण झाले. ओके. असा तरंग, असं स्टोन तुम्ही टाकल्यामुळे काय झालं, पाण्यामध्ये असे तरंग निर्माण झाले. समजलं? तसंच वेगवेगळ्या टाईपचे वेव्हज असतात. दिस ग्रॅव्हिटेशनल वेव्ह इज वन टाईप ऑफ वेव्ह. इट इज व्हेरी डिफरंट टाईप ऑफ वेव्ह आहे हा. हे इलेक्ट्रोमॅग्नेटिक टाईपचा पण वेव्ह असतात. त्याच्यामध्ये एक्सरेज आपण पाहिलेले आहेत, UV रेज पाहिलेले आहेत, मायक्रोवेव्ज पाहिलेले आहेत. हो की नाही? म्हणजे हे जे डिफरंट टाईप्स ऑफ वेव्हज आहेत. ह्याच्यामध्ये आपल्याला आता ग्रॅव्हिटेशनल वेव्ह म्हणजे काय हे समजून घ्यायचं आहे. ग्रॅव्हिटेशनल वेव्हज आर व्हेरी 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 व्हॉट सेन्सिटिव्ह अँड वीक. ग्रॅव्हिटेशनल वेव्ह खूपच सेन्सिटिव्ह आहेत आणि खूप वीक आहेत. त्याच्यामुळे त्यांना डिस्कवर करणं खूपच अवघड आहे, असं प्रतिपादन, असं प्रेडिक्शन एक महान शास्त्रज्ञ आइन्स्टाईन्स यांनी केलेलं होतं. हे प्रिडिक्शन आइन्स्टाईन्स यांनी 1916 म्हणजेच 1916 मध्ये केलं होतं. आणि ते प्रेडिक्शन केल्यानंतर या ग्रॅव्हिटेशनल वेव्हजचा रिसर्च, संशोधन हे 2016 मध्ये झालं. एक्सपेरिमेंट, प्रयोग हा 2016 मध्ये झाला. आणि त्याच्यामुळं आपल्याला युनिव्हर्समध्ये असलेल्या भरपूर मोठ्या विश्वाच्या माहितीसाठी एक नवीन शाखा निर्माण झाली, एक नवीन ब्रँच निर्माण झाली त्या संशोधनामुळं 2016ला. म्हणजे बरोबर 100 वर्षानंतर हे संशोधन झालं. आधी 100 वर्षाआधीच अल्बर्ट आइन्स्टाईन या शास्त्रज्ञाने या ग्रॅव्हिटेशनल वेव्हच्या बाबतीमध्ये प्रेडिक्शन केलं होतं की ते सेन्सिटिव्ह खूप आहेत, वीक आहेत आणि त्याचं संशोधन करणे खूप अवघड गोष्ट आहे. समजलं तुम्हाला? तर या ग्रॅव्हिटेशनल वेव्हज आहेत, ह्या इलेक्ट्रोमॅग्नेटिक ग्रॅव्हिटेशनल वेव्हज असतात. आणि ह्या ग्रॅव्हिटेशनल वेव्हज म्हणजे काय, तर एखादं ॲस्ट्रॉनॉमिकल ऑब्जेक्ट. ॲस्ट्रॉनॉमिकल ऑब्जेक्ट म्हणजे काय, तर स्पेसमध्ये जे काही ऑब्जेक्ट्स असतात ते काय करत असतात, वेव्हज इमिट करत असतात. दे आर इमिट्स सर्टन टाइप्स ऑफ वेव्हज. दॅट वेव्हज इज कॉल्ड ग्रॅव्हिटेशनल वेव्हज. अंडरस्टँड? ॲस्ट्रॉनॉमिकल ऑब्जेक्ट ज्या वेव्हज इमिट्स करतात त्यांनाच ग्रॅव्हिटेशनल वेव्हज असं म्हणतात. आणि याचा अभ्यास 2016 मध्ये झाला. ज्या शास्त्रज्ञांनी अभ्यास केला
त्याच्यासाठी त्यांना नोबेल प्राइज पण मिळालेला आहे. हा महत्त्वाचा पॉईंट तुम्हाला माहीत असणं गरजेचं आहे असं बोर्डाला वाटतं, म्हणून ह्या संदर्भात माहिती तुम्हाला या पॉईंटमध्ये सांगण्यात आलेली आहे. मग ग्रॅव्हिटेशनल वेव्स शोधून झालं ते कशामुळे झालं, तर एका इन्स्ट्रुमेंटमुळे झालं. एक असं उपकरण तयार केलं, इन्स्ट्रुमेंट तयार केलं, ज्याच्यामुळे ह्या सेन्सिटिव्ह वेव्स, वीक वेव्स काय झाल्या, समजल्या की अशा प्रकारचे वेव्स असतात. आणि ते जे उपकरण आहे, इन्स्ट्रुमेंट आहे, त्याला काय म्हणायचं, लिगो. लिगो म्हणजे काय, एल स्टँड्स फॉर लेझर, आय स्टँड्स फॉर इंटरफेरोमेट्रिक ग्रॅव्हिटेशनल वेव्स ऑब्झर्वेटरी. ह्या लिगोमुळेच आपल्याला समजलं की देर आर सच टाइप्स ऑफ वेव्स विच इमिट्स बाय ॲस्ट्रॉनॉमिकल ऑब्जेक्ट. ठीक आहे, दिस इज वॉट वी हॅव लर्न अबाउट ग्रॅव्हिटेशनल वेव्स अँड यू हॅव टू नो अबाउट धिस. देन ग्रॅव्हिटेशनल वेव्स म्हणजे काय तुम्हाला माहीत झालेलं आहे, समजलेलं आहे. तर याच्यामध्ये आपल्याला वेगवेगळ्या कन्सेप्ट शिकायच्या आहेत. त्याच्यामध्ये ही जी कन्सेप्ट आहे फ्री फॉलची, हे फ्री फॉल का होतं, कसं होतं, कशा प्रकारे होतं, या संदर्भामध्ये आपण आता थोडक्यात गोष्टी समजून घेऊया. किंवा हे फ्री फॉल म्हणजे काय आहे. बरोबर, फ्री फॉल नावामध्येच ह्या शब्दाचा अर्थ दडलेला आहे. म्हणजेच काय, आपण एक प्रयोग करूया, ट्राय करूया एखादी ट्राय दिस. ओके, तुम्ही पण ट्राय करा तुमच्या घरी. एक वस्तू हातामध्ये घ्या. समजा हे स्टोन मी माझ्या हातामध्ये घेतलेला आहे. आता या स्टोनवरती, या वस्तूवरती कोणकोणते फोर्सेस अप्लाय होत आहेत आपल्याला माहित आहे. एक तर ग्रॅव्हिटेशनल फोर्स आहे आणि दुसरं मी माझ्या हँडनं हे जे होल्ड केलेलं आहे म्हणजे हे अप्लाइड फोर्स आहे. दोन फोर्स याच्यावरती अप्लाय होत आहेत. म्हणून ही वस्तू काय दिसते आपल्याला इथं, कॉन्स्टंट दिसत आहे, स्थिर दिसत आहे. जर मी वस्तू अशी फ्री केली, माझ्या हातातून फ्री केली, तर ही फ्री केल्यामुळे काय झाली, वस्तू फॉल झाली. म्हणजेच काय झाली, इथं फ्री फॉल झाला. बरोबर आहे. पण हा फ्री फॉल आहे का, फ्री फॉल कशाला म्हणायचं असतं, तर फ्री फॉल कशाला म्हणतात, एखादी वस्तू फक्त आणि फक्त इफ अन ऑब्जेक्ट इज मूव्स ओनली इन इन्फ्लुएन्स ऑफ ग्रॅव्हिटेशनल फोर्स, then that motion is said to be free fall. If object moves under the influence of gravitational force only, then that motion is said to be free fall. समजलं. एखादी वस्तू फक्त आणि फक्त ग्रॅव्हिटेशनल फोर्सच्या प्रभावाने गतिमान असेल, म्हणजे मोशनमध्ये असेल, तरच त्याला म्हणायचं फ्री फॉल. आता ही वस्तू सोडली, याच्यावरती ग्रॅव्हिटेशनल फोर्स आहे म्हणूनच ही खाली पडली, ग्रॅव्हिटेशनल प्रभावाच्या इन्फ्लुएन्समुळेच ही खाली पडली. पण ह्या वस्तूवरती फक्त ग्रॅव्हिटेशनल फोर्स आहे का आता, नाहीये. कोणकोणते आहेत, एक तर हे एअर आहे, एअरमुळे काय झालेलं आहे, फ्रिक्शन ऑफ एअर तयार झालेला आहे, त्यामुळे फ्रिक्शन फोर्स अप्लाय झाला. त्यामुळे फक्त ग्रॅव्हिटेशन आहे का, ओनली ग्रॅव्हिटेशन फोर्स अप्लाय झालं का, नो. नेक्स्ट, बायंट फोर्स. बायंट फोर्स म्हणजे काय, बायंटचा अर्थ काय, तर तरंगणे. काय म्हणायचं, बायंट म्हणजे तरंगणे. आता बघा, एखादा कागद घेतो मी असा, ओके, हा सोडतो, तेवढ्या स्पीडनं पेन सारखाच खाली आला का तो कागद, नाही आला. म्हणजेच हा कागद एअरच्या फ्रिक्शनमुळे त्याचा कालावधी वाढला आणि हा तरंगतोय. म्हणजेच बायंट फोर्स पण इथे अप्लाय झालेला आहे. म्हणजे ह्या दोन गोष्टीमुळे, फ्रिक्शन ऑफ एअर अँड बायंट फोर्स, देर इज नो फ्री फॉल. फ्री फॉल इज हॅपन ओनली इन व्हॅक्यूम. समजलं. व्हॅक्यूम असेल तरच इथं काय होईल, फ्री फॉल होईल. आणि यू हॅव नो दॅट देर इज इक्वल व्हॅल्यू ऑफ ग्रॅव्हिटेशन इन सर्टन प्लेस. एखाद्या सर्टन प्लेसवरती ग्रॅव्हिटेशनची व्हॅल्यू ऑब्जेक्टच्या कुठल्याही प्रॉपर्टीवरती डिपेंड नसते. हे आपण माहीत आहे आपल्याला. G इज इक्वल टू Gm/r². ओके, म्हणजेच काय सांगते, ऑब्जेक्टचं इथं कुठलीही तरी व्हॅल्यू आहे का, नाही आहे. म्हणजे ऑब्जेक्टच्या प्रॉपर्टीवरती G इज नॉट डिपेंड्स. ओके, एखाद्या सर्टन प्लेसवरती. समजलं. म्हणजे आपण इथं काय शिकत आहोत, तर फ्री फॉल म्हणजे काय आपल्याला आता समजलेला आहे. फ्री फॉल म्हणजे
ऑब्जेक्ट moves under the influence of only gravitational field, that is free fall. Okay, free fall is possible only in vacuum. Why? Because without vacuum there is friction force of air and buoyant force, that is तरंगणे. समजलं? त्यामुळे इट इज नॉट पॉसिबल आउट ऑफ व्हॅक्यूम. नेक्स्ट तुम्हाला एक मी प्रयोग सांगतो जो आपल्या पुस्तकामध्ये दिलेला आहे. डू यू नो या रखाना आहे, टेबल आहे, त्याच्यामध्ये बॉक्समध्ये हे तुम्हाला दिलेलं आहे. हा प्रयोग यूट्यूबवरती पण आहे, त्याची लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देतो. तो व्हिडिओ तुम्ही बघा, म्हणजे तुम्हाला फ्री फॉल हा कन्सेप्ट खूप चांगल्या प्रकारे समजेल. नासामध्ये अमेरिकेमध्ये हा प्रयोग करण्यात आलेला आहे. त्याच्यामध्ये काय आहे थोडक्यात मी तुम्हाला सांगतो. असा चेंबर आहे, समजा दिस इज प्लेस आहे अर्थवरची आणि हा चेंबर आहे, अशी खोली आहे. ही काय आहे? व्हॅक्यूम आहे. व्हॅक्यूम आहे म्हणजे काय, तर हिच्यामध्ये एअर आहे का, तर नाही, याच्यामध्ये एअर नाहीये, ही व्हॅक्यूम आहे. इथे एक असं लोखंडी बॉल आहे, आयर्नचा बॉल आहे, आणि हे काय आहे इथं फिदर आहे. ओके, काय आहे? फिदर आहे. म्हणजे तुम्हाला मी थोडक्यात सांगतो काय आहे हे. प्रयोगामध्ये ह्या एक्सपेरिमेंट मध्ये काय आहे, तर हे जे आहे हे असं पीस आहे. ओके, हलका आहे खूप, आणि हे काय आहे लोखंडाचा असा बॉल आहे. तर ह्या प्रयोगामध्ये काय केलं आहे, ह्यांनी लोखंडाचा बॉल आणि फिदर, तुम्हाला काय वाटतं, ह्या दोन्ही वस्तू मी एकाच ॲट अ टाइम खाली सोडून दिल्या, फ्री केल्या. तर या दोन्हीमधील सगळ्यात पहिल्यांदा कोणती वस्तू खाली पडेल? आत्ता ह्या सिच्युएशनला विदाउट व्हॅक्यूम ही वस्तू खाली पडेल. ही वस्तू खूप उशिरा पडेल, कारण की तरंगते, बायंड फोर्स आणि फ्रिक्शन ऑफ एअर. लोखंडी वस्तूवर पण फ्रिक्शन आहे, पण ड्यू टू मास ऑफ दॅट इट्स नॉट, फ्रिक्शन फोर्स काय करते ते त्याला विरुद्ध करत आहे, म्हणजे अपोज करते. फ्रिक्शन फोर्सला त्याचं मास अपोज करते, समजतंय? पण जर या दोन्ही वस्तू कुठल्या, लोखंडी आणि मोराचा पीस किंवा कोणताही हलकी वस्तू व्हॅक्यूम मध्ये जर एकाच वेळेस खाली सोडल्या, तर त्यांना खाली पोचण्यासाठी टाइम एकाच टाइम मध्ये पोचतील. ह्यांना खाली पोचण्यासाठी वेगवेगळे वेळ लागणार नाही, कारण की याच्यामध्ये ऑब्जेक्टचा मासचा काही सुद्धा परिणाम होत नाही. समजलं? हा व्हिडिओची लिंक आहे डिस्क्रिप्शन मध्ये, ती बघून घ्या, तुम्हाला कन्सेप्ट पण क्लिअर होईल. म्हणजेच काय, हिअर इज हॅपन्ड फ्री फॉल. फ्री फॉल म्हणजेच काय, द ऑब्जेक्ट moves under the influence of only and only gravitational force. That motion, that move is called free fall. Okay, आता ह्या ऑब्जेक्टला, दिस ऑब्जेक्टला पृथ्वीवरती येण्यासाठी, अर्थवरती येण्यासाठी सर्टन व्हिलॉसिटीनं जो येत असतो, व्हिलॉसिटीनं, आणि टाइम पण लागत असेल खाली येण्यासाठी. मग ही व्हिलॉसिटी अँड टाइम हे आपण कशाने काढतो? न्यूटन्स इक्वेशन्स ऑफ मोशन. ऑब्जेक्ट व्हिलॉसिटी अँड टाइम हे आपण न्यूटन्स इक्वेशन ऑफ मोशनने काढतो. आणि ह्या न्यूटन्स इक्वेशन ऑफ मोशन मध्ये याची इनिशियल व्हिलॉसिटी आहे 0 आणि ऍक्सलरेशन आहे g. आता इथं ऑब्जेक्ट आहे, इथं ऑब्जेक्ट असेल तर पहिल्यांदा इथं इनिशियल व्हिलॉसिटी किती आहे याची? इथं 0 आहे, बरोबर. आणि ऍक्सलरेशन काय आहे? g आहे. समजलं? g जर या दिशेने असेल, पृथ्वीच्या दिशेने असेल, टुवर्ड्स अर्थ असेल, तर g काय असेल? पॉझिटिव्ह असेल. पण ऑब्जेक्ट थ्रोन अपवर्ड, एखादा ऑब्जेक्ट जर आपण अपवर्ड टाकला, ऑब्जेक्ट अपवर्ड जर आपण मूव्ह केला, थ्रो केला, तर ह्याच्या वेळेस जी ची व्हॅल्यू काय होणार आहे? निगेटिव्ह होणार आहे. कारण जी काय करणार आहे? डिक्रीजेस व्हेलॉसिटी ऑफ ऑब्जेक्ट. एखादा ऑब्जेक्ट आपण खालून वर थ्रो करतो त्यावेळेस जी मुळे काय होत असतं? व्हेलॉसिटी त्याची कमी होत असते. समजलं? म्हणजेच जी विल बी निगेटिव्ह व्हेन ऑब्जेक्ट थ्रोस अपवर्ड डायरेक्शन.
व्हेलॉसिटी आणि टाइम काढण्यासाठी आपण काय वापरणार आहे, न्यूटन्स इक्वेशन्स ऑफ मोशन. ओके, what are the Newton's equation of motion? There are three equations of Newton's motion. तुम्हाला ह्या व्हॅल्यू घालून ओके टेबलमध्ये त्या गोष्टी तुम्हाला सोडवून दिलेल्या आहेत पुस्तकामध्ये. आपण काय करणार आहोत, त्या पुस्तकात आलेल्या डायरेक्ट व्हॅल्यूज कशा प्रकारे आलेल्या आहेत ते आपण सोडवून बघूया, म्हणजे तुम्हाला त्या व्हॅल्यूज कशा प्रकारे पुस्तकामध्ये आलेले आहेत हे तुम्हाला समजेल. ओके, न्यूटन इक्वेशन ऑफ मोशनचा पहिलं सूत्र काय आहे, फर्स्ट मोशन्स फॉर्म्युला v is equal to u plus at. ओके, याच्यामध्ये u काय असेल, इनिशियल वेलोसिटी इज 0, a काय असेल g. then what will happen here, initial velocity is 0 plus a means g into t, then v is equal to gt. हे पहिलं फर्स्ट फॉर्म्युला बुक मध्ये आलेला आहे तो असा आला. दुसरा सेकंड न्यूटन मोशनचा फॉर्म्युला काय आहे, तर सेकंड फॉर्म्युला आहे एस इज इक्वल टू ut प्लस 1/2 at स्क्वेअर. समजलं. मग याच्यामध्ये परत आपण u ची किंमत घालू 0, a for stand for g because this is gravitational acceleration. then s is equal to, हे 0 झाल्यामुळे हे सगळी व्हॅल्यू 0 झाली. इथं g टाकला, पुटअप केला आपण g t स्क्वेअर, म्हणजे s बरोबर 1/2 gt स्क्वेअर. थर्ड न्यूटनचा फॉर्म्युला काय आहे, v स्क्वेअर इज इक्वल टू u स्क्वेअर प्लस ट्वाइस as. v स्क्वेअर इज इक्वल टू u स्क्वेअर प्लस ट्वाइस as. सिमिलरली put again u g, we get v square is equal to, हे 0 होईल, हे twice gs. 1 2 3, these three formulas are in your book that has given directly there. We have that explanation here how that formulas comes. Okay, here is that explanation. So next, remember one thing, विद्यार्थी मित्रांनो, एक नक्कीच तुम्ही लक्षात ठेवा, when we throw object upward, that time value of g will be negative because g decreases velocity. Okay, and it is opposite direction of that velocity, so that g is negative here. Is that next example of moon and satellite, is that example of free fall? Yes or no? Think about it. Yes, moon, satellite, this is moon, this is satellite, revolves around earth because of one and only gravitational force. Due to gravitational force, moon and satellite revolves around earth. म्हणजे ह्याच्यावरती फक्त आणि फक्त ग्रॅव्हिटेशनल फोर्स आहे, आणि ग्रॅव्हिटेशनल फोर्स मुळे जे मोशन मध्ये आहेत, म्हणजे these are the example of free fall. Because free fall is object moves under the influence of only gravitational force. These two objects moves, moon, satellite, under the influence of only gravitational force motion मध्ये आहेत. That is simply example of free fall. तर विद्यार्थ्यांनो, मी तुम्हाला यूट्यूबवरती जी व्हिडिओची लिंक आहे ते तर मी सांगितलेलंच आहे, ते तुम्ही बघा. आणि फ्री फॉलच्या बाबतीमध्ये एक शास्त्रज्ञ होता गॅलिलिओ इटलीचा, त्याने इटलीचा जो मनोरा आहे, इटलीमध्ये असणारा तिरका मनोरा, पिकाचा मनोरा, पिसाचा, त्याच्यावरती त्याने प्रयोग केला होता. दोन वस्तू ॲट अ टाइम सोडल्या होत्या 1590 मध्ये, 1590 मध्ये, असं पुस्तकामध्ये दिलेलं आहे. तर विद्यार्थ्यांनो, यूट्यूबचा व्हिडिओ बघा. माझेही व्हिडिओ आधीचे तुमचे बघायचे राहिलेले आहेत ते तुम्ही बघून घ्या, ज्यांचे राहिलेत त्यांनी. आणि मी आत्ता सध्या ह्या लेक्चरमधून तुमचा निरोप घेतो. चॅनल सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा. थँक्यू सो मच.